यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे तस्मै संज्ञानरूपाय नमोऽस्तु परमात्मने। दिव्याचार्य भगवान पूज्यपाद भगवान की जय। इष्टोपदेश ग्रंथ राज की जय। योग्योपादान योगेन ऋषिरसनता द्रव्यादि स्वादि संपत्ता वात्मनो व्यात्मता मता वरमृते पदं दैव नाव्रते व्रतनारकं छाया तपस्थयोर्वेद प्रतिपाद्यतोर्महान् यत्र भावो शिवं दत्ते योग्यदूरवर्तिनी यो नयत्याशु गभ्योतिं प्रोशान्ते लिप्ससीदति ऋषियजमुनाकङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकोकसां सौख्यं नाकेनाकोकसाम्यं वासनामात्रमेवेत्त सुखं दुःखं च देहिनां तथा युद्धे ते भोगारोगा इवापरि मोहेन समृद्धं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदलभो भवे वपुगृहं नन्दारा पुत्रामित्राणि शर्धव सर्वथा स्वभावानि मूढस्वानि प्रपद्यते विदेशेभ्यो गतानेके संवसन्ति नगे नगे स्वस्वकार्यवशाद्यान्ति देशे दिक्षु भ्रगे भ्रगे विराटकथं हन्ते जनाय परिमुह्यते प्रभुरं पातयन् पदभ्यां स्वयं दण्डेन पात्यते रागद्वेषदैर्घ नेत्राकर्षणगणना अज्ञानासुचिरं जीव संसारातो प्रमाद्यसो विपदोपदावर्ते परिकेवातिनयते यावत् तावत् भवत्यन्यः प्रचुरा विफलपुरः दुर्लजेनासुरजेन नश्वरेण वनाया स्वस्थं मन्यो जनोऽपि जनवानिव सदृशा विपत्तिमात्मनो नः परेषामिव नेष्यते दैवमानमृगाकीर्ण वनान्तरतरुस्तव आयुर्वृद्धिक्षयोत्कर्ष हेतुं कालस्य निगमं वाञ्छतां नरिणामीष्टं जीवितां सुततां प्रणम् त्यागाय श्रेयसे वित्तं वित्तसञ्चिनो नियमः स्वशरीरं स्वभक्तेन स्थास्यामीति विधिपति
समाश्रयः ददाति यत्तु यस्यास्ति समुद्रसिद्धमिदं वचः परिचहार्यविज्ञाना दास्तवस्य निरोधिनी जायते ध्यात्मयोगेन कर्मणामाशु निर्जना कटस्य कर्ताहमिति सम्बन्धस्याद्वयोर्द्वयो ध्यानं ध्येयं यथात्मैव सम्बन्धः कीदृशस्तदा वर्धते मुच्यते जीवः समोऽयमहरणात् तस्मात् सर्वप्रयत्नेन निर्ममत्वं विचिन्तयेत् एकोऽहं निर्ममः शुद्धो ज्ञाने योगी ततोऽचलः भार्यासंयोगजा भावा मत्तः सर्वेऽपि सर्वथा दुःखसन्दोहादित्वं संयोगादिभवेदिनां त्यजाम्येनं ततः सर्वं मनोवाक्कायमपि न मे मृत्युतो भीतिर्न मे व्याधितो व्यथा नाहं बालो न वृद्धोऽहं न युवैतानि पूर्वरे बुद्धो चिन्तामुर्मोहान् मया सर्वेऽपि पूर्णरा उच्छिष्टे शिवतिष्ठत्य मम विद्यस्य का स्पृहा कर्म हितावन्ति जीवो जीवहितस्पृहा स्वस्वप्रभावभूयस्ते स्वार्थं वो मानवाञ्छति परोपकारीमुत्सृज्य सोपकारपरो उपकुर्वन् परस्याप्यो दृश्यमानस्य भोगवत् गुरूपदेशादभ्यासात् संवित्ते स्वपरान्तरं जानाति यः स जानाति मोक्षसौख्यं निरन्तरम् स्वस्मिन् सदा विनाशित्वा दविष्टज्ञापकत्वतः स्वयं हितप्रयोगकृत्वा दात्मेयगुरुरात्मनः स्वस्मिन् सदा विनाशित्वा दभिष्टज्ञापकत्वतः स्वयं हितप्रयोगकृत्वा तात्मेव गुरुरात्मनः स्वस्मिन् म्हणजे स्वतःमध्ये सदा अभिलाषित्वा म्हणजे सदैव अभिलाषा करतो, जिज्ञासा करतो, इच्छा करतो. अभिष्ट ज्ञापकत्वतः म्हणजे जी इच्छित आहे, ज्याची जिज्ञासा केली आहे त्याच्यासाठीचे हितकारी आहे आणि उपयोगी आहे याचं जाणणारा किंवा सूचित करणारा. ज्ञापक म्हणजे जाणणारा, सूचित करणारा. त्यानंतर सांगितलं स्वयंहित प्रयोक्तृत्व. प्रयोक्तृत्व म्हणजे स्वतःच्या हितासाठी प्रवृत्त होणारा. कोण आहे? आत्मेव गुरुरात्मनः. आत्मा हाच गुरु, आत्माचा गुरु आहे. आत्मा एव, आत्मा हाच गुरु आत्मनः, आत्म्याचा गुरु आहे. आता आपण ह्याची 2 दिवस चर्चा केली.
ते सांगा. जे आत्म्याच आत्म्याचा मोक्ष सुखाचा अनुभव करणारा खरा गुरु कोण? जो आत्म्यामध्ये आत्म्याचा निरंतर चिंतन करतो तोच गुरु आहे. म्हणजे आत्म्याच आत्म्याचा गुरु आहे असं निश्चयाने म्हणतो. फक्त व्यवहाराने खरा गुरु कोण? तर व्यवहाराने आचार्य उपाध्याय असं व्यवहाराने आहे. पण शेवटी आत्म्याच आत्म्याचा गुरु आहे असं म्हणजे सांगितलं आहे. आत्म्याच आत्म्याचा गुरु कोण? स्वतःमध्ये निर्गुणाचा आश्रय नाही. मग आत्म्याच आत्मा सध्या गुरु कोण आहे? सिद्ध परमेश्वराने हे गुरु आहे आणि आर्य परमेश्वर सुद्धा आहे. फक्त आपण सध्या आहे का? नाही. आपण तसं आता व्यवहाराने आचार्य उपाध्यायाचा आश्रय घ्यायला पाहिजे. मग ज्यावेळेस आश्रय घेतो, स्वतः पुस्तकाचा आश्रय, शास्त्राचा आश्रय घेतो, ज्यावेळेस आपण स्वतःमध्ये लीन करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस माझा गुरु कोण आहे? मीच. माझा आत्माच आत्म्याचा गुरु. म्हणून खरा गुरु पहिला पाहिजे व्यवहार दृष्टिकोन. खऱ्या गुरुला आपल्याला श्रद्धा करावी. जसं ज्ञानी आहे ते ज्ञानाचा आश्रय घेतलं तरच आपण ज्ञान प्राप्त. अज्ञानीचा आश्रय घेतलं की अज्ञान प्राप्त. जसं अज्ञान म्हणजे कोण? खोटे. तसं निश्चयाने स्वतः आत्म्याचा गुरु आहे असं निश्चयाने सांगितलं आहे. तर आत्म्याचा गुरु कोण? तर आत्म्याचा गुरु आहे. परंतु ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? कोणाचा आश्रय घ्यायला पाहिजे? तोपर्यंत देवगुरु शास्त्राचा आणि स्वतःचा आश्रय घ्यायला. गुरु कसा असतो? गुरु कसा असतो म्हणजे तो स्वतःच्या आत्म्यामध्ये अभिलाषा म्हणजे निरंतर स्वतःमध्ये लीन राहणार. तोच आपल्याला मार्गदर्शन देऊ शकतो. तसं हे म्हणजे आत्म्याचा गुरु कसा? तसं म्हणजे आत्म्याचा गुरु कसा? जो शास्त्र स्वाध्यायाचा आश्रय घेऊन स्वतःमध्ये लीन राहण्याचा प्रयत्न करतो आणि तोच कोण होतो? एक दिवस मोक्ष मार्ग म्हणून स्वतःचा गुरु आहे असं आहे. त्याच्यामुळे काय ग्रहण झालं आपल्याला? काय ह्याच्यामधून काय घेतलं आपण सगळं निश्चय न्यायच घेतली. व्यवहार पण हा सुरुवातीला पाहिजे. व्यवहार दोन्ही शेवटी व्यवहार सोडून द्यायचा. निश्चयाशिवाय होऊ शकतं आपल्याला काम. गुरु पण पाहिजे ना आपल्याला. म्हणून हे आत्माच इष्टोपदेश मिळाला. इष्ट काय आहे आपल्याला? आवडता विषय काय आवडतं? आत्माच आपल्याला आवडतो. आत्म्यामध्ये हे इष्टोपदेश करत सांगितलं आहे. व्यवहाराकडे वळू नको ना, आपण आत्म्याकडे व्यवहाराने आपल्या हिताचा उपदेश देणारे हे खरे गुरु आहेत. गुरुच आपल्याला आत्म्याचा उपदेश देतात. परंतु त्याने ते ग्रहणच केले नाही दुर्बुद्धीने, तर गुरुसुद्धा त्यापुढे काय करणार आहेत? म्हणून ते ग्रहण करून आत्माच माझ्या आत्म्याचा गुरु आहे हे जाणून घेऊन जर त्या निश्चयाच्या मार्गाने गेलो तर आपल्याला आपण मोक्षाचे प्रतीक हो, हे असं ह्या श्लोकात सांगितलं आहे. सांगा थोडं तुम्हाला घेतलं तसं सांगा. जसं येईल तसं सांगायचं. व्यवहार कसं असतं की भाव अनंत आहे. त्याच्यामधला तुम्ही कोणता पकडलेला आहे किंवा तुम्ही काय प्राप्त केले हे फक्त थोडंसं जस्ट कळावं म्हणून. व्यवहाराला धरून गुरु हे आपले गुरु आहेत. म्हणजे जे सांगणारे उपदेश देणारे ते खरे व्यवहाराने आहेत. हो
तर ते मोक्षपथिक होतो. आत्माच काय करतो, रागद्वेष परिणाम करतो. भावी सांगते खऱ्या देवपूर्वीचा आणि आत्मा आणि शरीराचे भिन्न समजले जाणून घेऊन ओके, छान. सर्वांना अर्थ ग्रहण झालेलं आहे. खूप छान. एवढा चांगला नाही पण तरी नीट व्यवस्थित आणखीन एकदा ऐकलं तर होईल. चालेल. ओके, मी ट्राय करते. सांगता येत नाही. बघा, हां सांगा. कमळाच्या दांडीला लोंबकणारा पक्षी दांडीने मला पकडला असं. हो, तसं समजतो. दांडीनं मला पकडलं, पण त्या दांड्या त्याला पकडले का, नाही. त्यांनीच दांड्याला पकडले. हां, जसं तर त्याच्यामध्ये सोडण्याचा ते सोडला तर तो मुक्त होतो, नाही सोडला तर त्याला पकडला. तसं काय तर आत्माचं रूप असतात, तर आत्माच काय करतो, संसारामध्ये गुंतू शकतो. कशामुळं? कर्मबंधनात सुटून काय करतो, संसारामध्ये गुंततो. आणि आणि आत्माच काय करू शकतो, ते सोडून देऊ. संसारातून मुक्त होऊ शकतो. हां, म्हणून दोन्ही पण म्हणून त्यामुळे आत्म्याचा आत्म्याचा रूप मस्त. हां, तर सांगितलं काय की आत्माच आत्म्याचा गुरु आहे. हो. असं का सांगितलं? पहिलं म्हणतात ना की व्यवहारात बघितलंच पाहिजे की इथं व्यवहाराचा निषेध नाही. इथं का सांगितलेलं आहे? कारण इथं अध्यात्म ग्रंथ आहे. अध्यात्म ग्रंथाचा विषय असतो आत्मा. आत्मा का असतो विषय? कारण मोक्ष होते. आत्म्याचे चिंतन आहे. आत्म्याला जाणलं जात आहे. आत्म्याच्या द्वारे सुखाचा आनंद घेतला जातो. म्हणून अध्यात्म ग्रंथांचा विषय आत्माच असतो. मग आत्मा म्हटल्यावर निश्चय नाही, दोन आहे, व्यवहार नाही आणि निश्चय नाही. निश्चय म्हणजे संपूर्ण सत्य, यथार्थ सत्य निश्चय म्हणजे. आणि व्यवहार म्हणजे काय? आरोपित केलेलं असतं ते, तसं मानलं जातं. जसं आपण म्हणतो साखरेचा डबा. साखरेचा डबा म्हटल्यानंतर काय म्हणते? ते डबा साखरेने बनलेला नाही हे आपल्याला जाणीव येत आहे, पण म्हणतोय आपण तो डबा स्टीलनी बनलेला आहे हे आपण जाणतोय, पण आरोप करतोय की तो साखरेचा डबा आहे. म्हणजे खोटच बोलतोय. म्हणावं लागतंय कारण व्यवहार चालवायचा आहे. व्यवहार चालवायचा आहे म्हणून म्हणावं लागतंय. पण ऍक्च्युअल बघायला जर गेलं तर साखरेचा डबा साखरेने बनलाय का? हा, म्हणून मग ते आरोपित केलेला असतो, तो व्यवहार असतो. आणि काय होतं, जे आतापर्यंत अज्ञानामुळे काय करत आलेलो आपण, व्यवहारामध्येच अडकत आलेलो फक्त. आणि व्यवहारामध्ये अडकल्यामुळं काय होतं, ईश्वरवादावर विश्वास ठेवत आलेलो. लक्षात घ्या, कसं ते देखील सांगते. पण व्यवहारामध्ये अडकून बसलो आणि काय केलं, निश्चयाला जाणलं नाही, यथार्थ जाणलंच नाही की मी जीव आहे. इथं मी मनुष्य आहे इथपर्यंतच जाणलं है ना. ह्याच्या पुढं जाणलं नाही की मी या शरीरापासून भिन्न शुद्ध जीव आहे, हे जाणलं नाही. निश्चय जाणलं नाही, त्यामुळं अजून आपण असंच भ्रमण करत आहोत. भेद विज्ञान केलं नाही. निश्चय जाणलं नाही म्हणजे काय, यथार्थ जाणलं नाही. यथार्थ जाणलं म्हणजे नाही, म्हणजे काय केलं नाही, सम्यक्त्व प्राप्त केलं नाही. सम्यक्त्व प्राप्त केलं नाही म्हणजे काय, की भेद विज्ञान केलं नाही. बरोबर का? हे सगळे काय म्हणतात त्याला, अविनाभावी एक आहे. म्हणजे जर सम्यक दृष्टी जीव आहे तर त्यांनी भेद विज्ञान केलेलंच आहे है ना. यथार्थ त्यांनी जाणलेलंच आहे. जो भेद विज्ञान करणारा जीव आहे त्यांनी सर्व तत्वांना, तत्वात श्रद्धानम सम्यक दर्शनम सांगितलं ना सूत्रकारांनी, तर सर्व तत्वांना त्यांनी यथार्थ जाणलेलं आहे.
तर तो सम्यक दृष्टी आहे. भेदविज्ञानही केलेलं आहे. म्हणजे हे सगळे जे आहे हे जाणण्यासाठी, हे करण्यासाठी निश्चय सांगितला जातो. निश्चय का सांगितला जातो? कारण आपण व्यवहारामध्येच अडकून बसतो आणि व्यवहाराच्या पुढे जात नाही. आपण आत्म्याला जाणत नाही आणि खरं सुख आत्म्यामध्येच आहे. आपण मार्गस्थ होऊ शकतो आत्म्याच्या द्वारेच. आत्म्यामध्ये लीन होऊनच, आत्म्यामध्ये स्थिर होऊनच आपण मार्गस्थ होऊ शकतो. म्हणून सांगितलं की निश्चयाने आत्माच आत्म्याचा गुरु आहे. हे फक्त काय करतो व्यवहाराने? आपण आरोपित करतोय की पंचपंचमी म्हणजे काय म्हणतात त्याला, आता पंचमी सांगितलं आचार्य उपाध्याय हे खरे गुरु आहे. मी सांगितलं जे हितोपदेशी आहे ते खरे गुरु आहे. अगदी बरोबर. आता मी सांगितलं की जे आपल्याला धर्माच्या सानिध्यामध्ये आणतात ते खरे गुरु आहेत. मी सांगितलं देवशास्त्र गुरु हे आपले गुरु आहेत. नक्कीच देव जे अनंत आहेत, सिद्ध आहेत, त्यांनीच तर आपल्याला या मार्गावर आणलेला आहे. हिताचा उपदेश देणारे तेच आहे. त्यानंतर शास्त्र देखील ते आपल्याला मार्ग दाखवते. ते व्यवहाराने गुरु आहे. गुरु जे जे अनंत सिद्ध आचार्य उपाध्याय हे गुरु आहेत. पण सांगितलं व्यवहाराने गुरु आहेत. कारण जर ते गुरु निश्चयाने असले तर बघा, ह्याच्यामध्ये मी उत्तर द्यायचा प्रयत्न करते. तुमचा जो प्रश्न आहे की ते जर गुरु निश्चयाने असले तर मी फक्त अरहंत सिद्ध यांचंच ध्यान करेन, है ना? फक्त अरहंत सिद्धांचं किंवा गुरूंचंच ध्यान करेन आणि त्या ध्यानाने मोक्ष मिळणारे का? म्हणून आत्म्याचं ध्यान करावं लागणार आहे, पण त्यांच्या माध्यमाने करावं लागणार आहे. बरोबर? त्यांच्या अवलंबनाने करावं लागणार आहे. मगच आपण आत्म्यापर्यंत पोहोचू शकतो. एक उदाहरण घेऊया, थोडंसं अजून क्लिअर होत जाईल. द्वार म्हणजे दरवाजा. लहानपणी सांगितलं त्याचं बघा आपल्याला, हे दरवाजात उभं राहू नको, उंबऱ्यात उभं राहू नको, दरवाजात उभं राहू नको, द्वारामध्ये उभं राहू नकोस. कळायचं का त्यावेळेस की का सांगितलं जाते? बस सांगितलं जायचं की तिथं उभं राहू नकोस, तिथं दरवाजामध्ये थांबू नकोस, बसू नको. दरवाजामध्ये थांबू नको, दरवाजामध्ये बसू नको. मग काय झालं? ह्या गोष्टीचा अर्थ त्यावेळेस उमगला नव्हता, म्हणजे मला तर उमगला नव्हता, पण आत्ता कळतंय. ज्यावेळेस खऱ्या देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यामध्ये आलो त्यावेळेस कळालं की द्वारामध्ये का उभं राहायचं. त्याच्यामध्ये बाधा येते. म्हणजे आपण पुढेही जात नाही, मागेही जात नाही. बाधा येते. स्वतःला बाधा करतो, सोबत दुसऱ्यांनाही बाधा करतो, दुसऱ्यालाही यायला जायला बाधा करतो. मग द्वाराचं स्वरूप काय सांगितलं? द्वार ही मजबुरी आहे, आत नाही तर बाहेर जाण्यासाठी, जरुरी नाहीये. मजबुरी. म्हणजे आपल्याला मजबुरी का म्हटलं? कारण आत जायचं म्हटल्यावर द्वारच लागणार आहे, बाहेर यायचं म्हटल्यावर द्वारच लागणार आहे. पण जरुरी नाही, म्हणजे द्वारामध्येच थांबणं गरजेचं नाही, द्वाराला सोडावं लागणार आहे. बरोबर का? म्हणून मग आता ते उमगलं की द्वारामध्ये का थांबायचं नाही. म्हणजे मला तर आता कळलं की का थांबायचं नाही, दारामध्ये का थांबायचं नाही हे का सांगितलं, का सांगायचे की तिथं बाधा करतोय आपण स्वतःलाच आणि दुसऱ्यांना. म्हणून मग दरवाजामध्ये थांबायचं. नुसतं म्हणतात पण त्याच्या मागचा उद्देश काय? जे पूर्वी कोणत्या गोष्टी रूढी पडलेल्या आहेत त्याच्या मागे खरंच खूप गूढ अर्थ, गहन अर्थ असायचा. पण
मग पुढच्या पिढीपर्यंत ते यथार्थ पोहोचवणं गरजेचं आहे. बरोबर ना? की हे कशामुळे? कारण आजकालची पिढी आपण बघतो की त्यांना त्याचं रिझन माहिती असल्याशिवाय ते करत नाही. काही पण सांगतात असं काय आम्ही करणार नाही. त्याचं कारण जर कळलं आणि ते त्यांना रुचलं तर ते नक्कीच फॉलो करतील. ठीक आहे. मग सांगितलं काय की द्वार जे आहे ते गरजेचं नाही, पण त्याचं अवलंबन घ्यावं लागतं है ना. आज नाहीतर बाहेर जायचं आहे तर त्याचं अवलंबन घ्यावं लागतं. मग तसेच गुरुद्वार आहे, प्रभू द्वार आहे. गुरुद्वार आहे, गुरु आपल्याला प्रभूपर्यंत पोहोचवतात. प्रभू द्वार आहे, प्रभू आपल्याला निज शुद्धात्म्यापर्यंत पोहोचवतात. निजद्वारापर्यंत पोहोचवतात आणि निजद्वार आपल्याला शुद्धात्म्यापर्यंत पोहोचवतात. मग काही मतांनी काय केलं, गुरुद्वार आहे इतकंच पकडलं. गुरुच मला प्रभूपर्यंत पोहोचवणार आहे इथपर्यंतच आहे, त्याच्या पुढे ते जाऊ शकले नाही. मग आपल्याला हे आपल्या दुर्लभतेने म्हणजे एवढ्या संचित पुण्यामुळे हे मिळालेलं आहे. उत्तम जाती उत्तम गुण खऱ्या देवशास्त्रज्ञांचं सानिध्य की आपण ह्या गुरुद्वाराच्या पुढे प्रभुद्वार आणि प्रभुद्वाराच्या पुढे निजद्वार आणि निजद्वाराच्या पुढे निज शुद्ध आत्मापर्यंत पोहोचू शकतोय. तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. हे कधी? ज्यावेळेस आपण खऱ्या देवशास्त्रज्ञांचं सानिध्य घेतोय, अवलंबन घेतोय. पण ते अवलंबन देखील सोडायचं आहे ही मान्यता असायला. फक्त त्या अवलंबनानेच मी तिथपर्यंत पोहोचू शकतोय ही जी मान्यता आहे ती चुकती आहे आणि तिथंच अडकून राहणं आहे ते चुकीचं आहे. म्हणून इथं आचार्य का सांगताय तिथं निषेध करत नाही. देव म्हणजे व्यवहार गुरूंचा निषेध नाही, व्यवहार गुरूंना गौण केलेला आहे आणि निश्चय गुरूंना आत्माला मानलेला आहे. कारण निश्चयाने बघितलं तर तुम्ही व्यवहाराच्या गोष्टी बाबतीत बघा की व्यवहार गुरूंच्या अनुसार होतच नाही काय. कसं तर सर्वपैकी प्रथम गुरु आपली माता म्हणतो की नाही की सर्वप्रथम गुरु व्यवहारामध्ये सुद्धा आपली माता आहे. बघ माता ही गुरु आहे. माता आपल्याला सांगते, तिच्यानुसार आपण घडतो असं म्हटलं जातं. बरोबर आहे, मी त्याला निषेध करत नाही. पण काय आहे की बघा ज्यावेळेस त्याला अजून कळत नाही, लहान आहे बाळ, त्यावेळेस तो काय करतो, ठीक आहे आई खाऊ घालते, वेळ झाली खाऊ घालते, खाऊ घालते, तो खातो का? प्रत्येक वेळेस खातो का? नाही का? प्रत्येक वेळेस खात नाही. ज्यावेळेस त्याची इच्छा असेल त्यावेळेसच खातो, नाहीतर तोंडात घाला थुकून टाकतो. तर तो गेला. म्हणजे काय सांगितलं इथं, त्याची अभिलाषा आला काय, इच्छा, त्या जीवाची अभिलाषा, त्या जीवाची इच्छा असली तर तो मग अशी येत होता, लाईट केली होती त्यामुळे आताच. इच्छा, बालकाची इच्छा जेवणाची ते खात नाही. इच्छा असेल अभिलाषा असली तरच खातो. जर माता जर गुरु असती तर काय झालं असतं, सगळं ते तिच्या इच्छेप्रमाणे सगळं घडलं असतं ना, केलं असतं ना, तसं करून घेतलं असतं. पण तसं होत नाही. हे खाण्याच्या बाबतीत झालं, सगळ्या गोष्टीमध्ये लावलं. होतंय का तसं तिच्यानुसार? नाही. त्या बालकाची इच्छा असेल तर, त्या बालकाने त्याला उपयोगी मानलं तर, की हे खाल्ल्याने मला उपयोगी, म्हणजे तो काय करतो, फ्रुट्स ठेवले इकडं, काय ठेवलंय, मिठाई ठेवली, हां, पण त्याच्यामध्ये त्याची रुची कुठं आहे ते खाणार है ना. त्याची इच्छा कुठं आहे, त्याच्या इच्छेनुसार काय सूचित होते, काय चालू
अभिष्ट ज्ञापक है ना. जी अभिलाषा केली, इच्छा केली, त्यानुसार त्याला जे उपयोगी वाटलं त्यानुसार तो खाल्ला. त्यानुसार खाल्लं की मग प्रयोग होतोय, म्हणजे प्रवृत्त झाला. मग जर माता जर गुरु असते तर अभिलाषा देखील म्हणजे जिज्ञासा देखील मातेप्रमाणात झाली असते. जिज्ञासा पूर्तीसाठी जे काही हितकारी आहे, जे अभिष्ट आहे ते देखील मातेनुसार झालं असतं. आणि त्यानंतर प्रवृत्ती, खाण्याची जी प्रवृत्ती आहे, चावण्याची वगैरे ही जी प्रवृत्ती आहे ती देखील मातेनुसार झाली असते. तासभर लावतो एक घास खायला, लावतं की नाही बाळ, खा पण महाग लागतं, आपल्यानुसार झालं असतं की असं आहे ना. म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा बघितलं गेलं तर काय होतं, गुरुच्या नुसार म्हणजे फलद्रव्यानुसार कोणतंही द्रव्य परिणाम करतच नाही. म्हणावं लागतं आपल्याला की व्यवहार पाळायचा म्हणून म्हणतो की त्याच्यानुसार म्हणजे गुरुनुसार त्या शिष्याचं जे काही बालक वगैरे ह्याचं परिणाम होते, त्यांच्यानुसार होते. त्यांनी सांगितलं म्हणून होते, त्यांनी केलं म्हणून होते. पण ऍक्च्युअल त्याचे परिणाम प्रत्येक द्रव्य जबरदस्त आहे. सांगितलं काय की प्रत्येक द्रव्य जबरदस्त आहे, पण कोणत्याही द्रव्याला जबरदस्ती करू शकत नाही. जबरदस्ती करणं होतच नाही, पॉसिबलच नाही. कोणत्याही द्रव्याला जबरदस्ती आपल्यानुसार परिणाम करणं, बदलणं नाही पण कधीच पॉसिबल नाही. प्रत्येक द्रव्य आपल्या आपल्या परिणामानुसारच परिणमते. मग हे जे परिणाम आहेत ते आत्म्याच्या द्वारेच होत आहेत ना. ज्ञान, आत्म्यामध्ये ज्ञान आहे आणि त्या ज्ञानामुळे परिणामांची परिणती होते आणि परिणामानुसार द्रव्याची परिणती होते. बरोबर. मग त्यामुळे लक्षात घ्यायचं की मग अशी पंडितजी म्हटली की आत्मा विचार करतोय की बाबा संसार करायचा का मोक्ष करायचा. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये आहे की काय की संसार करायचा जर असेल, ही इच्छा असेल तर संसार उपयोगी गोष्टी काय आहेत त्याला जाणतो आणि त्यांनी सूचना देतो आणि त्यानुसार हित प्रयत्न करतो. त्याच्या हितासाठी जे प्रयोग आहे, जो प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती करतो. मग मला माझं हित काय आहे, संसार करायचा जर असेल तर संसार करण्यासाठी जे उपयोगी आहे, हितकारी आहे त्या गोष्टी मी जाणते आणि त्यानुसार मी प्रवृत्ती करते. संसार होणार आहे आणि असा संसार त्याच्यामध्ये सुख दुःख जे आपण म्हणतोय ते सतत चालू आहे आणि ते खरे सुख तर नाहीच, इंद्रिय सुख जे भ्रम मात्र आहे, कल्पना मात्र आहे. अशा सुखामध्ये आपण काय करतोय, परिभ्रमण करत राहतोय. तर मग म्हणून सांगितलं की आपल्याला जर संसार करायचा नसेल, अर्थात खऱ्या अतींद्रिय सुखाची इच्छा असेल, जिज्ञासा असेल, म्हणजेच मोक्ष सुखाची जर जिज्ञासा असेल तर त्याच्यासाठी अभिष्ट ज्ञापक म्हणजे त्याच्यासाठी हितकारी आणि उपयोगी काय आहे याची सूचना कोण देते, आत्मा. आत्मा जिज्ञासा करतो. म्हणजे मी जिज्ञासा केली की मला या संसार परिभ्रमणातून सुटायचे, पास झाला. मग त्यानंतर त्या सुटण्यासाठी जे उपयोगी आहे, हितकारी आहे, ती मी सूचना मलाच केली आणि त्यानुसार मी प्रयुक्त म्हणजे काय झालं, प्रवृत्ती देखील केली. त्यानुसार प्रवृत्ती जर केली तरच काय होऊ शकेल, या संसार चक्रातून सुटू शकेल. बरोबर का. म्हणून इथं सांगितलं की जसा आत्मा इच्छा करतो, इच्छेनुसार सूचना करतो, उपयोगी
उपयोगी आणि हितकारी गोष्टीची जाणीव घेतो आणि त्यानुसार प्रवृत्ती करतो. म्हणून आत्माच आज्ञाचा गुरु सांगितला. नक्कीच व्यवहाराने गुरूंचं अवलंबन लागणार आहे, पण तिथेच अडकायचं नाही. कारण जर व्यवहाराने असं म्हटलं, आपण व्यवहाराचं अवलंबन नाही घेतलं तर काय होतं? 2 मिनिटात उरकते. बघा, निमित्त व्यवहार म्हणजे काय? तिथं आता त्यांना आपण म्हणतोय पंचपरमेष्ठींना, देवशास्त्र गुरूंना व्यवहाराने गुरु. मग ते काय आहे? निमित्त आहे. बरोबर, उपादान माझ्यामध्येच आहे. कसं? जर नसतं, आता आपण बालकाचं उदाहरण घेतलं, त्याच्या उपादानाने सर्व क्रिया घडल्या. निमित्त माता होती, है ना? ज्या काही क्रिया घडल्या, जे काही त्याचं पालनपोषण झालं, जे काही त्याने क्रिया केल्या, त्या सगळ्या क्रिया त्याच्या उपादानाने, त्याच्यामध्ये उपादान होतं. ती क्रिया घडण्यासाठी 2 लागतात गोष्टी, उपादान आणि निमित्त. हे 2 कारणं लागतात. उपादान त्या बालकामध्ये होतं, तदनुसार निमित्त भेटलं आणि त्या निमित्ताच्या अवलंबनाने म्हणजे सहाय्यतेने कार्य घडलं. निमित्त नसलं तर कार्य घडणार नाही. पण जर निमित्तच असलं फक्त तरी देखील कार्य घडणार नाही. हट्टी मूग भिजवताना काय करतो आपण? पाणी घालतो त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित झाकून ठेवतो. निमित्त जर आपण सगळं देतोय, सगळे मूग भिजतात का? नाही भिजत. ज्याच्यामध्ये भिजण्याची शक्ती आहे, उपादान आहे, तेच भिजतंय. आणि ज्याच्यामध्ये शक्ती नाही, उपादान नाही, सगळं निमित्त दिलं, त्यानंतर शिजवलं, 4 शिट्ट्या, 5 शिट्ट्या, 6 शिट्ट्या, 7 शिट्ट्या झाल्या तरी ते काही शिजलं म्हणजे काय? हट्टी उपादानच नाहीये, पात्रताच नाहीये त्याच्याकडे. सगळं निमित्त भेटलं. तसंच आपल्याला आतापर्यंत सगळं निमित्त भेटले. आतापर्यंत आपण कित्येक वेळा ह्या मुळात देखील जन्मलो नाही का? जन्मलेलो आहोत. असा कोणताच गोष्ट नाही जी आपण अनेक वेळा म्हणतो ना, तो चितामग्न मोहन मया सर्वे विपुद्गला, असे कोणतेही आपण भोगून सोडलेले परमाणू नाही, कोणती पर्याय नाही. पण ह्या सगळ्यांना मी भोगलेलं आहे, पण काय झालेलं आहे? उपादान जागृत झालेलं नाही. निमित्त सगळं मिळाले म्हणजे तेवढे गुरु, तेवढे उपकारी, करुणाकारी, की ज्यांनी उपदेश दिला, देशना दिली, पण माझं उपादान जागृत नाही झालं. अभव्य जीव त्यांना किती देशना मिळाली. अगदी गुरूंच्या सानिध्यामध्ये 24 तास होत्या, पण त्यांचं उपादान नसल्यामुळे काय होणार आहे? भेद विज्ञान होणारच नाही. ते भेद विज्ञान नसल्यामुळे जाणू शकणार नाही, निज आपल्याला जाणू शकणार नाही. मग तिथं निमित्त नाही का? व्यवहार गुरु आहेतच की, पण सांगितलं काय की व्यवहार गुरुमुळे कार्य घडणार नाही. उपादान आपल्या आत्म्यामध्येच आहे, म्हणून आत्माचा आज्ञाचा गुरु सांगितला. कारण बाहेरील निमित्त तुम्हाला लाखो वेळा मिळालेले आहे. आचार्याने हे जाणलेलं आहे, म्हणून आचार्य सांगतायत की निज आत्माच आपला खरा गुरु आहे. बाहेरील निमित्त अनेक वेळा मिळालेले आहे. म्हणजे आत्म्याबद्दल चर्चा अनेक वेळा केलेली आहे, अनेक सागरपर्यंत केली आहे. बघा, सर्वांना सिद्धीमध्ये 33 सागरपर्यंत देव आत्म्याची चर्चा करतात. 33 सागर आयुष्य फक्त तत्वाची आत्म्याची चर्चा करतात. पण ती आत्म्याची चर्चा आणि इथे जे भावलिंगी मुनी आहेत, जी आत्म्याची अनुभूती घेत आहेत, ह्याच्यामध्ये फरक आहे. शब्दांमध्ये सांगणं, बोलणं, चर्चा करणं आणि अनुभवणं
डिफरन्स जमीन आसमान का अंतर एवढं आहे. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की आत्म्याची चर्चा करणं भाग वेगळा आणि आत्म्याला अनुभवून त्याच्यामध्ये स्थिर होणं, तो आनंद भोगणं हा भाग वेगळा. मग आपल्याला तो आनंद भोगण्यासाठी आचार्य प्रवृत्त करतायत की निज आत्मा ही गुरु है. निज आत्माच गुरु आहे. व्यवहार आणि त्यांचं अवलंबन घे, पण तिथंच अडकू नको, नाहीतर ईश्वरवादी होतो. ईश्वरामध्येच तुम्हीच माझे करता धरता, तुम्हीच माझे सुख देणारे आणि दुःख देणारे असं होईल. है ना, होईल ना. की तसं बघायला गेलं तर व्यवहार बघितलं तर काय की आपण देवांना भगवंतांना माझे सुखाचे करता धरता म्हणू शकतो, म्हणतोय का? कारण इथं भगवंतांची जर आराधना केली, खऱ्या देवशास्त्री गुरूंची आराधना केली तर पुण्याचा बंध होतोय. पुण्याचा बंध झाला की काय होतंय? दुःख दूर होतंय, पुण्याचा उदय येतोय आणि दुःख जे आहे म्हणजे असाता जी आहे ती सातामध्ये परिवर्तित होती. आणि समजा मी विराधना करतोय तर काय होतंय? पाप बंद होतोय आणि त्यामुळे काय होतंय? दुःख होतंय. मग तसं व्यवहाराने बघायला गेलं तर भगवान सुखाचे म्हणजे सुख देणारे दुःख देणारे झाले की नाही? कारण भगवंतांची आराधना केली तर पुण्य बंद झाला, सुख मिळालं. भगवंतांची विराधना केली, गुरूंची विराधना केली, पाप बंद झाला आणि दुःख मिळालं, है ना. पण हे व्यवहार आहे का? कारण बघा भगवंतांच्या सानिध्यामध्ये आल्यावर परिणामाची जी विशुद्धी आहे ती झाली आहे. परिणामांची विशुद्धी प्रकट झाली. राग देश विभवांपासून दूर झालो, अशुभामधून शुभामध्ये आलो, है ना. मग ह्या गोष्टीमुळे म्हणजे परिणाम खरं तर माझ्यामध्येच झाले, है ना. मग ह्या गोष्टीमुळे काय झालं? मला सुख प्राप्त झालं. आणि जर मी भगवंतांच्या सानिध्यामध्ये आले नाही तर काय होणार? अशुभामध्ये राहणार आहे, पापक्रिया घडत राहणार आणि ह्या गोष्टी कधी कधी होते? राग द्वेष विभाव ह्या गोष्टी घडत राहणार आणि त्या विभावामुळे काय होणार आहे? माझ्या परिणामांची अशुद्धी वाढत राहणार. अशुद्धी वाढत राहिल्यावर काय होणार आहे? दुःख, है ना. दुःख मिळणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने व्यवहार आणि निश्चयाचा समतोल साधायचा आपल्याला. की इथं व्यवहाराचा पूर्ण निषेध नाही, पण व्यवहार गौण केलेला आहे आणि निश्चयाला मुख्य केलेला. का? कारण निश्चयानेच आपण म्हणजे आत्म्याच्या द्वारेच आपण काय करू शकतोय? अतींद्रिय सुखाची प्राप्ती करू शकतोय, अतींद्रिय सुखाला प्राप्त करू शकतोय. म्हणून आपण लक्षात घ्यायचंय की आत्माचा आपला खरा गुरु आहे. पण व्यवहाराने सांगितलेलं जसं आहे की जे व्यवहारिक गुरु आहेत, खरे देवशास्त्री गुरु आहेत, तेच त्यांचं सानिध्य आहेच. फक्त इथे त्यांना काय केलेलं आहे? गौण केलेला आहे, निषेध केलेला नाही. जेवढे 24 भगवान की जय, जिरवाणी माता की जय. तर संसार सुख धर्म धर्मनिवान, धर्म पद साधेना धर्म समान. जिरवाणी की स्तुती करे अल्पबुद्धि कन्या, श्रावक विनती करे त्या माते मोरिया. जय सिद्धांत शास्त्र की जय, जिरवाणी माता की जय. सावधान. जाणा निज शुद्ध चैतन्य आत्म्याला जाणा. हा निशुद्धात्मा ज्ञानदर्शन स्वभावीच आहे, ज्ञाता दृष्टाच आहे. करता भोगता नाहीच. मी परद्रव्याचा करता नाही, परद्रव्याला भोगणार
सदा ज्ञान स्वभावीच आहे. जो जाणतो आहे त्याला जाणून घ्या. जो जाणणारा आहे तोच मी ध्रुव आत्मा आहे. ज्ञानमय आत्मा आहे. चैतन्यमय आत्मा आहे. हा मी शुद्ध आत्मा सहजानंद स्वरूप आहे. सहज आनंदवाला आहे. मला आनंदासाठी परद्रव्याच्या परतणाची किंचित मात्रही गरज नाहीच. मी तर चिदानंद स्वरूप जीव आहे. जाणा पक्क करा. ज्ञानानंद स्वभाव जाणा. अनुपम सुख स्वरूपी जाणा. शाश्वत स्वभाव जाणा. ध्रुव जाणा. त्रिकाली जाणा. आम्ही शुद्धात्मा शाश्वत आहे. अनादि अनंत आहे. कधीही नाश न होणारा आहे. अविनाशी आहे. ध्रुव जाणा. या परद्रव्यापासून भिन्न चैतन्य स्वरूप जाणा. हे शरीर स्पर्श रस गंध वर्णमय पुद्गल कर्मांचा स्कंद आहे. मी शुद्धात्मा चैतन्य वस्तू या जड शरीरापासून अत्यंत भिन्न आहे. वेगळा आहे. हे शरीर माझे नाहीच. हे जर माझे असते तर हे सदैव माझ्या बरोबर राहिले असते. पण हे मला सोडून जाणार. त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे की मी या शरीरापासून अत्यंत भिन्नच आहे. वेगळा आहे. चैतन्यमय ध्रुव वस्तू आहे. त्रिकाली आहे. आधीही होतो, आताही आहे आणि अनंतापर्यंत राहणार आहे. त्रिकाली